बघू त्यावेळी 100 वर्षाचा स्वतंत्र भारत आपल्या समोर उभा ठाकलेला असेल आणि दिसत असताना अनेक बेटं अंधारात बुडालेली असताना एक क्षेत्र आपल्याला आशेचं दिसेल ते म्हणजे शिक्षण क्षेत्र। आणि आज जगामध्ये सगळीकडे अराजकता माजलेली असताना एका क्षेत्राकडून आपण अपेक्षा करू शकतो ते म्हणजे शिक्षण क्षेत्र। आणि मानवी इंग्लिश स्कूल व नरंगेला अकॅडमी आयोजित ज्ञान प्रकाश उत्सव 2024 अर्थात वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये मी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी, शिक्षण यात्री व शिक्षणाच्या प्रक्रियेवर प्रेम करणारी सगळी माणसं यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। आज आपण पुढच्याच्या हातामध्ये आपण चंद्र जरी देऊ शकलो नाही तर एक दिवा आपण देतो, विद्यार्थ्याच्या हातामध्ये शिक्षक कंदील देतो, त्याने त्याला जग जरी उजळवता आलं नाही तर आपल्या पावलापुरता प्रकाश त्याला निर्माण करता येऊन आपली वाट निष्कंटक करता येते। हा आशावाद, ही नवी उमेद शिक्षणातून या ठिकाणी येते। तू एक करते कभी कभी शख्सियत की खुशबू दी जाती है। माणसाच्या कर्तृत्वाचा आणि त्याच्या वागण्याचा सुगंधही कधी कधी दरवळत असतो, असं ताईंचं व्यक्तिमत्व। त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय
सतीश देशमुख तरोडेकर साहेब यांचाही आपण सन्मान करतो आहोत. प्राध्यापक माधवसिंग ठाकूर सर यांना विनंती करतो की आपण यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. प्राध्यापक प्रकाशजी नरेंद्र सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय चंद्रकांतजी पवार सर यांचा सन्मान करा. तसेच मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय श्यामसुंदर पाटील कदम लघुकर यांचाही सन्मान आम्ही करू इच्छितो. प्राध्यापक गजाननजी नरंगले यांना विनंती करतो.
सर्वांचा मी शब्दसमानाने सत्कार करतो आहे. आपण मंचावर जी मंडळी आपल्याला दिसत आहेत त्यांच्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराय असं एका ठिकाणी म्हणतात, न लगे चंदना सांगावा परिमेळ. अशी मंडळी आपल्या कर्तृत्वाने विचाराने कायम समाजामध्ये सुगंध पसरवणारी अशी सर्व मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. त्याबद्दल नरंगले अकॅडमीच्या वतीने आणि नरंगले कुटुंबियांच्या वतीने सुद्धा मी मनपूर्वक करुणा व्यक्त करतो. यानंतर नरंगले सरांना अशा प्रास्ताविकासाठी मी बोलवतो आहे, पण तत्पूर्वी त्यांना एक आव्हान या ठिकाणी करतो. स्पायडरमॅन नावाचा एक सिनेमा आला होता जो खूप गाजला. पीटर पार्कर इतका मोठा आणि गजबजलेला समारंभ आज आहे. या समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी नरंगले सर यांना विनंती करतो की आपण आपल्या वर्षभराचा लेखाजोखा आणि आपल्या प्रास्ताविक कार्यक्रमाच्या मागची भूमिका आपण विशद करावी. आदरणीय ॲडव्होकेट प्राध्यापक नरंगले सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम हॅलो, विद्येची आराध्य दैवत माँ सरस्वती, राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, तसेच बोधिसत्व महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, सर्व महामानवांना मी पहिल्याप्रथम त्रिवार अभिवादन करतो. खरं म्हणजे या ज्ञानप्रकाश उत्सव 2024 अर्थात स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोहळा 2024 या उत्सवासाठी आमच्या मार्गदर्शिका उद्घाटिका म्हणून लाभलेल्या आदरणीय श्रीकरताई पाटील, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे काका मार्गदर्शक सिद्दीकर काका, त्यानंतर सर्व मंचावर असलेले उपस्थित अतिथी व प्रमुख पाहुणे व इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी पालक वर्गांना, खरं म्हणजे गेल्या 12 वर्षापासून हा आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहोत. तशी नरंगले अकॅडमीची सुरुवात 2011 आंबेडकर नगर इथून सुरू झाली आणि त्या अनुषंगाने आंबेडकर नगर जणू काही माझं म्हणजे एक घर आहे, एक माझं एक जन्मस्थान असल्यासारखं. जसं जन्मभूमीला जसा लळा असतो तसं कर्मभूमी म्हणून जी ओळख केली जाते माझी, त्या आंबेडकर नगरीमध्ये नरंगले अकॅडमी 2011ला आमच्या उत्तरवार काकांच्या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली आणि हळूहळू शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पालकांशी भेट होत राहिली आणि गुणवत्ता ही कशी देता येईल, गुणवत्ताधारक शिक्षण कसं पुढे येता येईल हा एकच ध्यास ठेवून मग नरंगले अकॅडमी मधून ते करत असताना मग एक छोटीशी आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय आरबी कदम काका यांच्या घरी शाळा सुरू करण्यात आली प्री प्रायमरी 2014ला आणि या अनुषंगाने क्लासेस मधून स्कूलमध्ये आणि स्कूलमधून नंतर मग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या अडचणी येत होत्या राहण्यासाठी शिक्षण तर पाहिजे होतं, कारण मी एक ग्रामीण भागातला एक विद्यार्थी, तर मला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची काय अवस्था आहे. ट्युशन तर नावालाही नसतात आणि एक शाळा झाल्याच्यानंतर आपलं काम आणि शेती. ज्यावेळेस मी या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या गावाकडच्या किंवा माझ्या तालुक्यातल्या माणसाच्या गाठीभेटी होत राहिल्या. माझे रिझल्ट ते ऐकत होते, वाचत होते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी त्यांचं मला की सर आमच्या विद्यार्थ्यांची तुमच्याकडे ठेवण्याची फार तीव्र इच्छा आहे, परंतु आम्हाला तिथे नांदेडमध्ये ठेवण्यासाठी व्यवस्था नाही, आमचे पाहुणे नाही. तर पाहुणे जरी असतील तर ठेवावं कसं, 1 वर्ष ठेवतील 2 वर्ष ठेवतील पुढे काय. मग त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही वसतिगृह हॉस्टेल सुरू करा. म्हणून त्या अनुषंगाने 2015ला आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांसाठी
आस्थागत हॉस्टेल अतिशय उत्तम आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाचा रिझल्ट देऊ तोही आम्ही करतोय. त्या अनुषंगाने MPC UPSC किंवा 11वी 12वीच्या नीट या मुलांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं. एकंदरीत शिक्षण क्षेत्रात काम करत असताना KG to PG या विद्यार्थ्यांच्या सानिध्यात आणि पालकांच्या सानिध्यात जेव्हा आम्ही जाऊ रिझल्ट घेऊन गुणवत्ता घेऊन त्या तेव्हाच पालकांकडून वेगवेगळी अपेक्षा वाढत गेली आणि ती अपेक्षा कशी पूर्ण करता येईल. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना खरंच जेवढं करावं तेवढं कमी असतं हे मला जाणलं आणि मग सर्व टीम चांगली भेटत गेली. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा भेटत गेला. आमचे मोठे बंधू मार्गदर्शन करत राहिले. आमचे भाऊजी ज्यांच्याकडून मी नांदेडमध्ये मला येण्याचं सौभाग्य भाग्य लाभलं, आमचे गणेशराव मोरे भाऊजी यांनी मला नांदेडमध्ये आणलं. ते आमचे मार्गदर्शक. या अनुषंगाने भेटलेला व्यक्ती मार्गदर्शन करत गेला आणि पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेगळं काय करता येईल याचा सतत ध्यास ठेवून मग क्लास असेल, शाळा असेल किंवा हॉस्टेल असेल किंवा अभ्यासिका असेल या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमामध्ये आतापर्यंत कार्य करत आहोत आणि असाच पाठिंबा पालकांचा नेहमी लाभत राहू. आणि विशेष म्हणजे नरंगले अकॅडमी व फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल शिक्षणासोबत संस्कार, मूल्य शिक्षण या धाग्याला धरून वेगळं काही देता येईल सतत ध्यास घेऊन संस्कारमय शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून ऍक्टिव्हिटीमधून या प्रोग्राम सांस्कृतिक सारख्या प्रोग्राममधून आम्ही नेहमी करत असतो. याला सर्व पालक विद्यार्थी ग्वाही आहेत. प्रमुख पाहुणे बरेचसे प्रत्येक प्रोग्रामला आमच्याकडे येत असतात. त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये शालेय स्तराच्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगळं काम करण्यासाठी मग IMO NSO असेल, ऑलिम्पियाडचे एक्झाम असतील, नवोदयचे दरवर्षी आमच्याकडे विद्यार्थी लागणार म्हणजे लागणार. आतापर्यंत इतिहास आहे, स्कॉलरशिप धारक विद्यार्थी असतील किंवा NNMSची एक्झाम असेल, जे गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, आर्थिक दुर्बल घटक असलेल्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून वर्षभरासाठी हे करत असताना आम्ही एक सर्व पालकातून नरंगले अकॅडमी ऑफ फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल याच्यातून आदर्श पालक पुरस्कार वर्षभराच्या लेखाजोखामधून निवडत असतो आणि त्या पालकांचा सन्मान करतो. आदर्श पालक पुरस्कार असेल, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार असेल किंवा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार असेल, त्यामागचा हेतू म्हणजे की विद्यार्थी हा सर्वच आदर्श आहे, परंतु त्यांची जी काही तळमळ आहे ती तळमळ इतर विद्यार्थ्यांनी स्वीकारावी. पालकांची तळमळ, पालकांचा सपोर्ट, पालकांचं विद्यार्थ्याकडे असणारं लक्ष ही फार गरज आहे. त्या सर्व गोष्टीचा विचार करून या पुरस्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत आणि पालकापर्यंत आम्ही पोहोचतो. त्यामुळे या आजच्या या कार्यक्रमाला सर्व जमलेल्या पालकवर्गांना, विद्यार्थ्यांना व प्रमुख पाहुण्यांना खरंच मी नरंगले अकॅडमीच्या सर्व टीमकडून, फाउंडेशन मेकरच्या टीमकडून शतशः आम्ही आभार व्यक्त करतो. आणि नेहमीच आमच्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना कार्यक्रमाला तुम्ही आम्ही बोलवलं तर यावं, तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं ही विनंती व्यक्त करतो आणि 2 शब्द प्रास्ताविक मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी संपूर्ण जे विश्व उभं केलेलं आहे त्याचा एकंदरीत आपल्याला गोषवार आपल्याला सांगितला. एखादा माणूस अत्यंत कमी वयामध्ये किती प्रगती करू शकतो, ठरवलं तर त्याच्या हातून खूप काही होऊ शकतं, याचं अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे नरंगले सर आहेत. कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, दुष्यंत कुमार एके ठिकाणी असं म्हणतात, कैसे आकाश में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. जर आपण ठरवलं तर आयुष्यामध्ये आपण आपल्या ध्येयाला गवसणी घालू शकतो आणि आपलं स्वप्न आपण सत्यात साकारू शकतो. आणि हे करत असताना ते सांगायला विसरले नाहीत की त्यांचे भाऊबंद त्यांच्या सोबत होते, त्यांच्या वडिलांचा आईचा आशीर्वाद त्यांना होता. कारण मजरूह सुल्तानपूर एका ठिकाणी असं लिहितात, यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूं मैं, यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूं मैं, तुम जो पकड़ लो हाथ मेरा
दुनिया बदल सकता हूं मैं. इतका सुंदर आशावाद, ही घरच्यांची प्रेरणा, मित्रांचं पाठबळ, या सगळ्यांच्या गोष्टीवर, या सगळ्यांच्या जोरावर विश्व उभं करणारा हा माणूस. आणि या सगळ्यांबरोबर कोर्टामध्ये वकिलीची प्रॅक्टिस हे करतात ते माझे मित्र आहेत. त्यामुळं हे सगळं करत असताना ते अत्यंत वेळातला वेळ काढून वकिलीची प्रॅक्टिस करतात. बघा, कायद्याचं ज्ञान त्यांना आहे. वकिली करताना काय द्यायचं हे ज्ञान हे शिक्षण क्षेत्रात आहे. कायद्याचं आणि काय द्यायचं हे दोन्हीही ज्ञान ज्या माणसामध्ये आहेत, असा एकमेव माणूस म्हणजे आदरणीय नरंगले सर. सर, आपण इतकं सुंदर वर्णन आपल्या कर्तृत्वाचं केलं. हे सगळं पाहत असताना भविष्यामध्ये आपल्या या संपूर्ण प्रतिष्ठानं जी आहेत त्याची डीम्ड युनिव्हर्सिटी व्हावी आणि भविष्यामध्ये इथला विद्यार्थी आपल्याकडे शिकावा, हा आशावाद आम्ही या क्षणी व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट पालक आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराची घोषणा या ठिकाणी मी करतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही अकॅडमी आणि ही इंग्लिश मीडियम स्कूल पुरस्कार पालकांना आणि उत्कृष्ट शिक्षकांना देतं. 2024 चे पुरस्कार यावर्षी कोणाला मिळाले त्यांना मी त्यांची नावं घोषित करतो आणि त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांना आपण सन्मानित करावं. आदर्श पालक पुरस्कार 2024 या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, प्रेमळ भावना आणि आपल्या सगळ्यांच्या टाळ्या. या वर्षीच्या आदर्श पालक पुरस्काराच्या मानकरी आहेत पालकांचा या संस्थेवर असणारा विश्वास आणि या संस्थेचा पालकांवर असलेला विश्वास आजचा हा पुरस्कार हे सिद्ध करतो आहे की पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिकोणाचं नातं किती सुंदर आहे. फार कमी वेळा पालकांना पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्याचं कौतुक बघणाऱ्या पालकांचा सन्मान व्हावा आणि आपल्या आई वडिलांचा घोषित झालेला पुरस्कार आपण घोषित करावा. आपण सन्मान स्वीकारावा. आदरणीय शालिनी विजय वडजे पाटील मॅडम, सहशिक्षिका आदरणीय आसावरी तुकाराम आप्पा कापसे मॅडम यांना विनंती. वर्गामध्ये उभं करून विद्यार्थ्यांसमोर सादर करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान क्वचित होतो. या शिक्षकाच्या हाताखालून हजारो पिढ्या घडतात, या जगामध्ये नावलौकिक मिळवतात, ज्यांना हजारो पुरस्कार मिळतात. देशाच्या सीमा ओलांडून जाऊन विद्यार्थी पुढे जातात, पण तो शिक्षक मात्र तिथे असतो. कारण रस्ता आणि शिक्षक हे आपल्या सोबत एखाद्याला मार्गदर्शन करून आपल्यावरून पुढे जाऊ देतात, पण शिक्षक मात्र तिथे मार्गदर्शकासारखे, दीपस्तंभासारखे कायम उभे असतात. आयुष्यातल्या कुठल्याही क्षणी आपल्याला जर अंधार जाणवला, आयुष्यामध्ये कधीही आपल्याला निराशा जाणवली, तर त्या दीपस्तंभाकडे जावं, त्याचा आशीर्वाद घ्यावा, त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आयुष्याची मार्गदर्शक वाटचाल आपण करावी. अशा शिक्षकांचा सन्मान इथे उपस्थित असेल. कृपया आईने सुद्धा मंचावर यावं अशी आईला मी विनंती करतो. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी होतो आहे. नर्सरी आणि प्ले ग्रुप, मी विद्यार्थ्यांचं नाव घेतो, कृपया त्यांनी तात्काळ मंचाकडे यावं. नर्सरी आणि प्ले ग्रुपचे स्टुडंट प्रणवी कुंभोजवार, धनराज रावणपल्ले,
प्रणवी कुंभजवार विद्यार्थ्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावर यायचं आहे. फाउंडेशन मेकर्स इंग्लिश मीडियम स्कूलचे हे विद्यार्थी. जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. कमी वयामध्ये ते मंचावर आहेत. भविष्यामध्ये असा आशीर्वाद आपल्या वतीने व्यक्त करतो की त्यांना अनेक पुरस्कार मिळो, अनेक मान सन्मानाने ते सन्मानित हो. त्यांच्या आयुष्यातली पहिली वेळ मंचावर येण्याची आणि त्यांचा हा पहिला सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. धनश्री पांचाळ, शिवदीप घुमलवाड, कार्तिक पाटील, विराज जाधव येथे. यानंतर युकेजीचे विद्यार्थी मंचावर येतील. हा सन्मान झाल्यावर राघवेंद्र यादव, निशांत बेंद्रीकर, प्रत्युष नरवाडे, सूरज कांबळे, आदिती जोंधळे, शिवांश कदम, श्लोक राठोड, आदित्य जाधव, अथर्व भांडवले. यानंतर जे विद्यार्थी तयार राहणार आहेत त्यांच्या नावांचे उद्घोषण आम्ही करतो आहे. क्लास फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्ड चे स्टुडंट्स यानंतर येतील. संस्कृती घुमलवाड, अवनी सुकळकर, गौरव जाधव, आरोही जगताप, विराट गवई आणि आरात्र ठरलेला आहे. कदम सार्थक संतोष हा नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये यश मिळवून नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेला आहे. कदम सार्थक संतोष याला मंचावर मी बोलावतो आहे. इथे विद्यार्थ्यांचा सन्मान झाला, पालकांचाही सन्मान झाला, शिक्षकांचा सन्मान झाला. पण एक गोष्ट आपण या ठिकाणी आपल्या लक्षात आली असेल, आई आणि वडिलांचा एकत्र सत्कार प्रत्येक वेळी करण्यावर सरांचा कटाक्ष होता. एक पालक एकटे या ठिकाणी आलेले असताना सरांनी अगदी 2 मिनिटं सत्कार थांबवून ठेवून आई येईपर्यंत सत्कार सरांनी थांबवला. कारण आईचा सन्मान होणं गरजेचं आहे. कारण आई ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली पहिली शिक्षकता आहे, पण तिचं जास्त योगदान सुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्यात आपले दुमत असण्याचं काही कारण नाही. कारण आई ज्यावेळी शिकवते त्यावेळी आपलं सर्वस्व देऊन बाळाला या ठिकाणी शिकवते. एक माझ्यासारखा एक तरुण कवी एका ठिकाणी असं लिहितो, तो म्हणतो की पोरग म्हणाल मला अभ्यासाला दिसत नाही दिवा मोठा कर. पोरग म्हणाल मला अभ्यासाला दिसत नाही दिवा मोठा कर. बाप म्हणाला, अण्णांनी त्याला मैदानाच्या बाहेर आणलं. दोन्ही बाजूला वस्त्या होत्या. अण्णा म्हणले तू सांग तुझ्या उजव्या बाजूला कुठली वस्ती दिसते. तो म्हणाला उजव्या बाजूला अशा लोकांची वस्ती दिसते
ज्यांच्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्यांना कुठलंच काहीही आयुष्यात सुख मिळालं नाही, झोपडे आहेत, गलिच्छ वस्ती आहे आणि आयुष्य म्हणजे एक नरक आहे, अशी ज्यांचा समज झालेला आहे, अशा लोकांची वस्ती आहे. अण्णा म्हणाले तुझ्या डाव्या बाजूला बघ काय आहे. तो मुलगा म्हणाला चकचकीत बंगले आहेत, गाड्या आहेत, घराभोवती मोठ्या बागा आहेत आणि आयुष्याच्या सौंदर्याचा अनुभव घेणारे आणि आयुष्य म्हणजे किती सुंदर आहे अशी मांडणाऱ्या लोकांची वस्ती एका बाजूला आहे. तर अण्णा अत्यंत शांतपणे आणि निर्लसपणे त्या मुलाला म्हणाले, बाळा, जे दबले गेलेले आहेत, पिचले गेलेले आहेत, त्यांना थोडंसं वर आणावं आणि जे शिक्षणाचा गर्व ज्यांना झालेला आहे त्यांना थोडंसं खाली आणावं. जे खाली गेले त्यांना वर आणून, वर गेले त्यांना खाली आणून या दोघांमध्ये जो पूल बांधते त्याला शिक्षण म्हणावं, शिकावं माणसाने याच्यासाठी. कारण ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सरांनी खूप काही केले, वसतिगृह काढली. दत्ता हलसगीकर सर नावाचे कवी म्हणतात, ज्यांची बाग फुलून आली त्याने 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्याने 2 शब्द द्यावेत. ज्यांची बाग फुलून आली त्याने 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 शब्द यावेत. आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडंसं खाली यावं आणि मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना उचलून वरती घ्यावं, त्यांना उचलून वरती घ्यावं. माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या पोराला मित्र म्हणून आधार देत असताना येणाऱ्या भविष्यातल्या पोरांना शिक्षणाच्या माध्यमातून आधार देण्याचं काम सर आपण केलं, त्याबद्दल अभिनंदन. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आशीर्वादपर, मार्गदर्शनपर आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली भूमिका विशद करण्यासाठी सन्माननीय ताईंना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय सूर्यकांतदादा पाटील. यानंतर सन्माननीय सूर्यकांतताई पाटील. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्र पाटील सिंधुकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, नरंगले अकादमीचे प्रकाश नरंगले, मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 40 वर्ष काम करते. अंधारलेल्या झोपड्यात शिकणाऱ्या पोरांसाठी मी काम करते. ज्यांच्याकडे शाळेची फीस द्यायला सुद्धा पैसे नसतात, फीसी घेताना पैसे भरतो म्हणून त्या भरोशावर आम्ही शाळा चालवल्या. आज मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचा कारभार 6 शाळेतले 6,000 विद्यार्थी आणि कॉलेजमधले 4,000 असे 10,000 विद्यार्थी मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. ज्या काळामध्ये माझे सहकारी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस घेत होते, पुष्कळ मुख्यमंत्र्यांची डाव्या उजव्या हाताला असलेली मी ग्रामीण भागातल्या शाळा काढत होतो. सांगण्याचा उद्देश असा आहे, स्वतःच्या कामावर विश्वास असेल तेव्हाच सुरुवातीला बक्षीस समारंभ होतो. आम्ही आमच्याकडचे बक्षीस समारंभ शेवटी ठेवतो, कारण बक्षीसं घेऊन पालक आणि विद्यार्थी पलायन करतील अशी भीती मनामध्ये असते. तुम्ही सुरुवातीला बक्षीस वितरण केलं तेव्हा नरंगले सरांच्या कामाची, त्यांच्या आत्मविश्वासाची आणि त्यांनी दिलेल्या धड्याची मला खूप अभिमान वाटला आणि मला खूप आनंद झाला. मित्रांनो, मी काही जास्त भाषण करणार नाही, कारण तुम्हाला स्नेह संमेलनाचा आस्वाद घ्यायचा आहे, तुम्हाला तुमच्या कला प्रदर्शित करायच्या आहेत. कोणी 5 वाजल्यापासून तयार आहेत, शिक्षिकासुद्धा 5 वाजल्यापासून तयार आहेत. मला केवळ एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला सांगायची, माझी अडचण वेळेची आहे थोडीशी. तुझी ऑक्युपाईड असल्यामुळे मला भाषण करून निघून जावं लागेल. ही जाणीव नरंगले सरांनी ठेवली आणि माननीय अध्यक्षांनी परवानगी दिली. मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे मुलांना आणि मुलांना, तुम्ही शांत राहिलात तर ऐकू येईल, नाही तर ऐकू येणार नाही. मी केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी बोलते. हे आयुष्य, हे आयुष्याची सुरुवात, हे तुमचं वय, हे गुणग्राहक वय आहे. या वयामध्ये ग्रहण केलेलं शिक्षण हा तुमच्या आयुष्याचा पाया आहे. जसं अँकर माझ्यापेक्षा फार सुंदर बोलत होता, मी त्याचं भाषण ऐकत होते, बोलणं ऐकत होते.
हे शिक्षण तुम्ही आज जर ग्रहण केलं नाही, हे जर डोक्यात ठेवलं नाही, तर हे वय पुन्हा येणार नाही. ह्या वयाला पुन्हा तुम्हाला आणता येणार नाही. अशी कुठलीही जादू, असा कुठलाही शोध कुठल्या वैज्ञानिकाने लावला नाही की गेलेलं आयुष्य तो तुम्हाला पुन्हा देईल. म्हणून तुम्हाला मिळणार, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला अतिशय सुंदर अकॅडमीमध्ये शिक्षण मिळते. अतिशय अभ्यासू असे अकॅडमी चालवणारे नरंगले सरांसारखे लोक तुमच्या पाठी आहेत. आम्ही तर पहिल्या वर्गापासून 4थ्या वर्गापर्यंत 6-6 किलोमीटर पायाने जाऊन शिक्षण घेतलेलं आहे. त्या काळामध्ये खेड्यामध्ये शाळा नव्हत्या, तेव्हा वायपणा ते तामसा हे 6 किलोमीटरचं अंतर मी माझ्या पायाने कापलं आणि 4था वर्ग पास झाले. तेव्हा अशी अडचण तुमच्याकडे नाही. हिमायतनगरला शाळा काढण्याचं कारण 7व्या वर्गानंतर पोरीचं शिक्षण बंद करून तिला लग्न लावून देणारे पालक आणि माझ्या पायाला बिलगुल रडणाऱ्या पोरी, त्यामुळे ती मुलींची शाळा काढली. आज ती परिस्थिती नाही मैत्रिणींनो. शिक्षणासाठी स्त्रीला सगळी कवाडं उघडी आहेत. पुरुषांना आभार ठेंगणं आहे एवढं तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही शिकलात, तुम्ही उत्तम शिकलात, तर प्रत्येक कार्यक्षेत्रात जाण्याची तुम्हाला परवानगी आहे. आभाळात सुद्धा तुम्हाला जाता येतं. आज इस्रोमध्ये काम करणाऱ्या, नासामध्ये काम करणाऱ्या, विमान उडवणाऱ्या, मंगळावर जाणाऱ्या स्त्रिया आज आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत. आम्ही भाग्यवान आहोत. कुणीतरी म्हणाले की देशाची परिस्थिती बरी नाही, शिक्षणाची फार बरी आहे. मला त्यांना फक्त एक उत्तर द्यायचं आहे, शिक्षणाची परिस्थिती जिथे चांगली असते तो देश कधीच मागे सरत नाही. आपल्या घराच्या संसारात सुद्धा मीठ मिरच्या कमी पडतात. बायकोला लुगडं पाहिजे असतं, आपण चोळी आणून देतो. संसार हा असाच चालत असतो. 5 ट्रिलियनचं स्वप्न पाहणारा हा भारत हा मागासलेला नाही. या देशातले प्रश्न वाढत आहेत ते लोकसंख्येमुळे. या लोकसंख्येला आवर घालण्याचं काम आम्ही करणार नाही, कारण हा आमचा सोर्स, हाच आमचा रिसोर्स आहे. 1986 साली राज्यसभेमध्ये मी भाषण केलं होतं, जेव्हा सगळे लोक म्हणायचे की आमच्याकडे फार लोकसंख्या वाढली, आमच्याकडे फार लोकसंख्या वाढली, तर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, सर ह्या सोर्सला तुम्ही तुमचा रिसोर्स बनवा. तुमच्याकडे असलेली ही अधिकची लोकसंख्या तुमच्या देशाच्या उपयोगी पडेल असं शिक्षण त्यांना द्या आणि तुम्ही त्यांना ओझं मानू नका. त्यावेळेस लोकांना ते पटलं नव्हतं, पण कालांतराने त्यांना ते पटलं आणि आज आम्ही आमच्या सोर्सला रिसोर्स बनवून आमच्या मुलांना सगळ्या शाखांचं शिक्षण देत आहोत. त्यांना उच्चभ्रू शिक्षण देत आहोत, उच्चतम शिक्षण देत आहोत. मग देश मागे कसा? हा देश मागे नाही राहिला. ज्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सुईसुद्धा बनत नव्हती, त्या देशाला आज विमानं बनवण्यापासून पाणबुड्या बनवण्यापर्यंत मंगळावर जाणाऱ्या शास्त्रज्ञापर्यंत आमच्याकडे आमची प्रगती झालेली आहे. आमच्या आपसातल्या वैमनस्यातून काही क्षेत्र मागे पडली असं लोकांना वाटत असेल, पण ते तसं नाही आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलेले नरंगलेसारखे अनेक नरंगले तुम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या जीवावर हा देश चालतो आहे. आमच्यासारख्या राजकारणी लोकांच्या जीवावर चालत नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न येऊ देता, कुठल्याही प्रकारचं राजकारण न येऊ देता ही अकॅडमी अशीच मोठी व्हावी आणि ह्या तुमच्या फाउंडर मेकर्स इंग्लिश स्कूलसारख्या संस्थासुद्धा त्याच्या उपसंस्था म्हणून चालाव्यात. आता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहात नरंगले साहेब, पण माझा आपल्याला सल्ला आहे, तुमचं मूळ कार्य हे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये, कारण बाकीच्या क्षेत्रामध्ये अनेक लोक आम्हाला विकत मिळतील, पण शिक्षण क्षेत्रामध्ये तुमच्यासारखा दृष्टी असलेला, दिसायला लहान आणि कामाला महान असणारा माणूस सापडणार नाही. खूप लहान वयामध्ये तुम्ही केलेली ही प्रगती, तुम्ही माझे नातेवाईक आहात म्हणून स्तुती करत नाही, तुम्ही ही केलेली प्रगती ही आम्ही डोळ्यात साठवून घेत असताना अशाच माणसाची देशाला आवश्यकता आहे असं आम्ही मनोमन म्हणतो आणि अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न करतो. मला तर हल्ली भाषणसुद्धा करावं असं वाटत नाही, कारण मी गेलं की अनेक लोकांचे बोलण्याच्या संधी हुकत असतात, मी बसलं की अनेकांच्या संधी हुकत असतात, म्हणून मी हल्ली कार्यक्रमाला पण जात नसते, कमीच वेळेस जाते. पोलीस सुद्धा हसायला लागलेले आहे, कारण अनेकांना मी बसल्यानंतर 2-3 माणसं दिसतच नाही आहे ना. त्यामुळे मी भाषणाला उभी राहिले की आमच्या सहकाऱ्यांना असं वाटतं तर आमचं भाषण कोण ऐकणार, असं नाही आहे. प्रत्येकाच्या गोविंदराव शिंदेकर हे माझ्या नात्याने मामा लागतात, मी भाऊ लागतात. अशी विद्वान अनेक माणसं आहेत ज्यांच्याकडे बघून आम्ही मोठे झालो, ज्यांच्याकडे बघून आम्ही शिक्षण घेतलं, ज्यांच्याकडे बघून 1 डिग्री घेण्यासाठी जी हालापेष्टा मी सहन केली ती कदाचित फुलेच्या वाड्यामध्ये त्या 13 मुलींनी सुद्धा केली नसेल. एवढं अवघड
अवघड मार्गाने आम्ही शिक्षण घेतलं आणि समाजाच्या कामामध्ये यायचं म्हणून सामाजिक कार्यामध्ये आलो. आपल्या या शाळेला, आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देत असताना आता कुणीतरी, मला वाटतं तुमचे अँकरच म्हणाले की तुमची डीम युनिव्हर्सिटी व्हावी. ही तुमची डीम युनिव्हर्सिटी करण्यासाठी तुम्हाला अजून रक्त ओकावं लागेल, अजून काम करावं लागेल. भल्या मोठ्या पैशाच्या तिजोऱ्या असलेली माणसं डीम युनिव्हर्सिटी काढतात. आमचा नरंगले जर डीम युनिव्हर्सिटी काढणार असेल तर आम्हाला खूप अभिमान वाटेल. आमची छाती खरं इंचाची होईल. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण स्वतःच एवढं मोठं काम उभं केलंय की त्याची स्तुती करायला सुद्धा मला आता शब्द कमी पडत आहेत. माझ्याकडे काही पाहुणे येऊन बसलेत घरी, त्यामुळे इथे बसलेल्या सगळ्यांची क्षमा मागून मला जायला हवं. पण यानंतर हा कार्यक्रम असाच कंटिन्यू राहायला पाहिजे. सिंधीकरांचं भाषण ऐकल्याशिवाय मी हलणार नाही, कारण मी सभेचा नियम पाळणारी स्त्री आहे आणि सभेचा नियम हा आहे की जोपर्यंत अध्यक्ष बोलत नाही तेव्हा ती सभा पूर्ण होत नाही. आणि म्हणून एवढं सगळं बोलल्याच्या नंतर पुन्हा एकदा कधीतरी जेव्हा तुमचं स्नेहसंमेलन नसेल, केवळ विद्यार्थ्यांसाठी मला आपण बोलवा. नक्की मी येईल, वेळात वेळ काढून येईल आणि 4-2 तास त्यांच्यामध्ये घालेल एवढा शब्द मी आपल्याला देते. पुन्हा एकदा आपण ही संधी मला दिली, माझ्या वेळेची ॲडजस्टमेंट केली, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानू. या पारितोषिक वितरण झालेल्या पारितोषिक विजेत्या मुलांचं आणि त्यांच्या मायबापाचं मनापासून स्वागत करीत, त्यांचं अभिनंदन करीत मी माझ्या बोलण्याला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजकारणी आणि शिक्षक ही समाजामधली 2 महत्त्वाची ठिकाणं आहेत. त्यांच्यामध्ये जर संवेदनशीलता असेल तर समाज घडत असतो. शिक्षक हा विद्यार्थी शिक्षक असला तरी राजकीय लोक हे समाज शिक्षक असतात, कारण त्यांच्याकडे बघून पुढची पिढी घडत असते. त्यांचा आदर्श समाजामध्ये ती पाळत असते आणि एखादा खऱ्या अर्थाने आपल्या कामाने हिरो झालेला राजकारणातला, समाजकारणातला माणूस मीही तसा बनावा याच्यासाठी हे प्रयत्न करत असतात. शिक्षण क्षेत्राविषयी आपण फार अनेक कार्यक्रमांमध्ये मी ऐकले की तळमळीने बोलत असता, कारण यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष गोविंदरावजी पाटील सिंधीकर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप आपण करावा. आदरणीय गोविंदरावजी पाटील सिंधीकर. सर्वप्रथम देवी सरस्वती, जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तींना पहिल्यांदा मी वंदन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्यातील आमच्या नेत्या सूर्यकांताताई पाटील, त्याचबरोबर सगळ्यांची नावं देणं आवडल्यास आदरणीय व्यासपीठ. या ठिकाणी खरं म्हणजे शहरामध्ये माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या एका माणसाला अध्यक्षपद देणं मला वाटते हे थोडंसं कितपत योग्य आहे. परंतु नरंगले सरांचं प्रेम आणि नरंगले सरांचे असणारे आमचे संबंध यामुळं आमचे कदम साहेब यामुळं कदाचित हा मान मला मिळाला असावा असं माझा स्वतःचा समज आहे. या ठिकाणी मी खंतही व्यक्त करतो की प्रामुख्यानं ज्या देशामध्ये विचारधारा चालू आहे त्या विचारधारेपासून सूर्यकांताताई पाटील अलिप्त का होत आहेत हा खरा प्रश्न आमच्या पुढे. खरं म्हणजे त्यांची गरज आहे आज समाजालाही, कारण वैचारिक भूमिका रोखठोकपणे मांडणारे व्यक्तिमत्व आता शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यामुळं आपण कितीही चांगलं व्हावं असं जरी वाटलं तरी आपल्यासारखी माणसं ज्या विचारधारेपासून बाजूला जाणं संयुक्तिक नाही. आणि म्हणून काही काळामध्ये त्यांचं आगमन ह्या प्रवाहामध्ये व्हावं अशा प्रकारे मी या ठिकाणी आशा व्यक्त केली तर ते फार चुकीचं ठरणार आहे. सूर्यकांताईंनी आता शिक्षणाबद्दलचं खूप महत्त्व सांगितलं, पण परवा एक काही कुसुम सभागृहामध्ये कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी उचलाकार लक्ष्मण माने यांचं भाषण होतं आणि मी ते भाषण ऐकलंय. ते एका कार्यक्रमाच्या निमित्तानंच त्या ठिकाणी आले होते आणि ते अध्यक्ष होते. त्यांनी असं म्हटलंय किंवा हे सगळं करत असताना या शिक्षणामध्ये जगण्याचा काही आशावाद आहे का? आपण एवढं सगळं करत असतानाही
जीवन जगण्याचं साधन हे शिक्षण घेत नाही. आणि मग शिकायचं कशाला? खूप मोठ्या युनिव्हर्सिटी झाल्या, खूप मोठ्या डिग्र्या झाल्या, खूप मोठे संशोधन झाले, परंतु याच्यामध्ये माणसाला पोट भरण्याचं साधन आहे का, हा उठल्या खेळाने प्रश्न उपस्थित केला. आणि त्यामुळं संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरती त्यांनी आरोप केलेला आहे. किंबहुना ही शिक्षण पद्धती या देशामधून गेली पाहिजे अशा प्रकारचं प्रतिपादन केलं. ठीक आहे, ते काय विचारधारेची माणसं असल्यामुळे हे बोलू शकतात, परंतु आता ताईंनी म्हटल्याप्रमाणे झालेलं जे आपण पाहतो तेही काही कमी नाही. आणि त्यामुळं हा विरोधाभास आहे. एकीकडे प्रचंड प्रगती झालेली असताना दुसरीकडे पोट भरण्याचा सुद्धा प्रश्न या शिक्षणामुळे निर्माण झालेला आहे. अशा प्रकारची एक द्विधावस्था असलेली शिक्षण पद्धती आहे. अर्थात हा काही फार एवढा सोपा विषय नाही किंवा आपण या ठिकाणी बोलूनही हा प्रश्न सुटणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून परंतु माझं एक स्वतःचं मत असं आहे की या ठिकाणी आता जो काही कार्यक्रम होणार आहे आणि आम्ही ज्यांना पारितोषिकं दिली ते लहान बालकं या ठिकाणी आल्यानंतर त्यांची कला काय सादर होणार आहे हे आम्ही अपेक्षित जर धरलं तर मला वाटतं की सगळ्यात चांगलं शिक्षण काही हो, BA असो, डिग्री असो, MA असो, BEd असो, काही असो, परंतु या सुप्त गुणांचा शोध घेऊन या ठिकाणी ही अकॅडमी या ठिकाणी शोध घेऊन या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम सादर करत असताना माझं स्वतःचं मत असं आहे, हे सुप्त गुणच स्वतःचं जीवन जगण्याचं एक साधन मोठ्या प्रमाणात करू शकतील. त्यामुळं हा कार्यक्रम सांस्कृतिक म्हणून न पाहता आणखी गेले सरांनी याच्यातल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन कदाचित आपले कलाकार हे मोठ्या स्तरापर्यंत जाऊ शकतील अशा प्रकारचं चित्र मला या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून मी नरंगले सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्यांनी आता खूप अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या किंवा युनिव्हर्सिटीपर्यंत हा प्रकार गेला पाहिजे. तर खरंच आणि मी आता सरांना म्हणालो की एवढी तुम्ही मेहनत कशी घेता, कारण त्याच्यामध्ये तुमची प्रामाणिकता त्या ध्येयाशी जुळलेली आहे आणि म्हणूनच हे सगळं घडू शकतं. आणि म्हणून मी नरंगले सरांचं विशेष असे आभार मानतो आणि मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. कारण याच्या पुढं आमच्या राजकीय माणसाचं असं असतं की काही वेळा आता आमची भाषणं ऐकायला कोण तयार नाहीत आपली आणि सांगावं लागतात. आम्ही पाहिलं ना आता टाळ्या वाजवायचा प्रकारच गायब झाला. इतके पारित होतो कोणीच टाळी वाजवलं नाही, आम्हाला हार घातला नाही, कोणी टाळी वाजवली नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये नैराश्य आहे कुठंतरी. आणि म्हणून मला वाटतं लढा सगळा या ठिकाणी आहे की नाही एक स्काउट क्लास गो हा एक प्रकार असतो आमच्या शाळेमध्ये. टाळ्या वाजवण्याचा उत्तम प्रकार आपल्याकडे आहे की नाही मला माहित नाही, परंतु आहे का स्काउट क्लास गो. वा वा, थँक्यू. मग ह्याच टाळ्या वाजवायला तुम्हाला आम्हाला हार घालताना काय झालं हो? तर ठीक आहे तो प्रकार. आणि टाळ्या वाजविला तरच तुमच्या कलाकारांचा उत्साह वाढेल आणि आम्हाला व्यासपीठावर बोलण्यासाठी तर आमचा उत्साह वाढू शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्या कलाकारांच्या आणि आपल्यामध्ये अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपण आमचा सन्मान केला. आपण त्याला सर्व चालकांचे आणि नरंगले सरांचे विशेषतः अकॅडमीचे मी आभार मानतो आणि मी ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील. NMMS या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवतो आहे. स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थी मध्ये पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये जी ताकद, बौद्धिक ताकद, कुवत निर्माण करते ते वर्गातलं खऱ्या अर्थाने शिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. वैष्णवी पांचाळ, कृष्णा राठोड आणि तुषार कदम यांचा सन्मान